माणूस असून गाढविणीचं दूध पिणारा जगातला नंबर 1चा पठ्ठ्या. लय डेंजर आहे महाराज ती. बरं ते पोरांनी गाड्या फोडल्या, मी समर्थन नाही करत त्या पोरांचं बरं का, पण त्या गाड्या फोडल्याचा परिणाम असा झाला, जरांगे पाटलाच्या सभेला तो जत्रा म्हणतो, दुसऱ्या दिवशी पलटला बा, तो काय म्हणे, मनोज जरांगे माझा भाऊ आहे. भाषा त्याचा स्वर खाली आला ना बा. हो ना. मनोज जरांगेच्या सभेला मी जत्रा यासाठी म्हटलो, मी माझ्या गावाकडे वर्षातून एकदा जत्रेला जातो, तिथं महादेवाचं मंदिर आहे, मी तिथं दर्शनाला जातो, जत्रेत गेलो की महादेवाचं दर्शन घेतो. मनोज जरांगे मराठ्यांचा देवच आहे ना, म्हणून त्याच्या सभेला मी जत्रा म्हणलो. काल तर अटक करा म्हणत होता पठ्ठ्या, आज लगेच देव म्हणायला लागला तू. अरे सदावर्ते, तुझ्या नुसत्या गाड्या फोडल्या, तू जरांगे पाटलाला देव म्हणायला लागला. जर तू मंगेश साबळेच्या तावडीत सापडला असताना जरांगे पाटला समोर नाक घासत तुला लोटांगण घ्यावं लागलं असतं. मराठ्यांचा नाद नको करू. पुन्हा 2-4 दिवस गेले बुवा. जुन्या लोकांची एक म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय. दुसरी एक म्हण आहे, कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी वाकडीच. ते पट्ट्या 4 दिवस शांत राहिला बा, पुन्हा भुंकायला लागला, या मराठ्यांच्या विरोधात, या मराठा आंदोलनाच्या विरोधात. जमतंय थोडं थोडं. चुकून मी वकील झालो नाही, नाही तर आमची चर्चा राहिली असती दोघांची महाराष्ट्रात. मी हायकोर्टात जाणार मराठ्यांनो, तुम्हाला नाही भेटत आरक्षण. पुन्हा हायकोर्टात गेला होतो. जाय भाऊ, तुला कुठं जायचं तिकडे जाय. मराठी तुझ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायला काही एवढे रिकामे नाही. मराठी तुझ्याकडे लक्ष ठेवणार नाही, काय करायचं ते कर, पण तू टप्प्यात आला ना, तर टप्प्यात आल्यावर मराठी तुझा कार्यक्रम करतील हे सुद्धा विसरू नको. तो सदावर ते मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम करतो, आणि तो कुणाचा पाळीव कुत्रा सगळ्या जगाला माहिती आहे. मराठ्यांनो, सावध भागड्या, कारण ज्यांना आपण पिढ्यानपिढ्या निवडून देत आलो, ज्यांना आपण देव देश धर्माच्या नावावर निवडून देत आलो, ज्यांना आपण विकास कामाच्या मुद्द्यावर निवडून देत आलो, ज्यांनी आपल्या झेंडे वाटून दिले, जाती जातीत भांडणं लावले, भावा भावात भांडणं लावले, जाती जातीत भांडणं लावले, गावागावात गल्ल्या गल्ल्यात भांडणं लावली, गावात 2 भावक्या असल्या तर 2 भावक्यात भांडणं लावली. सख्या भावाचे घरं फोडण्याचं काम ज्या पुढाऱ्यांनी पक्षाने केलं, त्यांच्या मागे आम्ही वर्षानुवर्षे उभे राहत आलो. 2014ला एक दाढीवाला बाबा देशात फिरत होता, भाई और बहनों, इस देश में क्रांति होने वाली है, हर भारतीय के खाते में मैं 15-15 लाख रुपए डालूंगा, देश के बाहर गया हुआ पूरा काला धन मैं इंडिया में रिटर्न लेके आऊंगा. काय महाराज, जसं त्याला आगे मूळ चावला असं बोलत आहे. 2014ला याच ढोंगी बाबाच्या शब्दावर महाराष्ट्रातल्या लाखो मराठ्यांनी आम्ही हिंदू आहे म्हणून त्या पक्षाला मतदान केलं, भारतीय जनता पार्टी. कारण घोषणालय जबरदस्त होत्या, शिवछत्रपतीचा आशीर्वाद, चला देऊ मोदीला साथ, नमो 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 नमो. महाराज लोक तर येडे झाले होते बुवा. महाराज लोकांनी कीर्तनाचा अभंग बाजूला सोडला आणि त्याचाच प्रचार केला बुवा, हर हर मोदी, घर घर मोदी. अरे पण त्याच माणसाने मराठ्यांच्या मताचा हिंदू म्हणून वापर केला, आणि याच मराठ्यांची पोरं आता आरक्षणासाठी रस्त्यावर उतरली, आणि तोच पठ्ठ्या शिर्डीला आला तर आरक्षणाच्या बाबतीत एक शब्द सुद्धा काढला नाही. मराठ्यांनो, हे विसरू नका, येणाऱ्या निवडणुकीत त्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे, हे सुद्धा विसरता कामा नये. आणि याच्यात मराठ्यांचे नेते काही मागे नाही. दुसरे नेते शरद पवार, 50 वर्ष झाले बुवा या पठ्ठ्याने राजकारण केलं, पण मराठ्यासाठी अजून काही नाही केलं. मराठ्यांना आरक्षण भेटावं या संदर्भात या माणसाने एक शब्द कधी तोंडातून बाहेर काढला नाही. उलट मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम अनेक वेळा केलं. महाराष्ट्रातले सगळेच पक्ष मराठ्यांनी मोठे केले. भारतीय जनता पार्टी मराठ्यांच्या जीवावर मोठी झाली.
शिवसेना मराठ्यांच्या जीवावर मोठी झाली, राष्ट्रवादी मराठ्यांच्या जीवावर मोठी झाली, काँग्रेस मराठ्यांच्या जीवावर मोठं झालं, मनसे मराठ्यांच्या जीवावर मोठी झाली. उरले सुरले त्या गुलाबी झेंड्याच्या मागे लागले. आता आपकी बार किसान सरकार, BRS भारत राष्ट्र समिती, के चंद्रशेखर राव उरलेले तिकडे गेले. महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाचं अस्तित्व उभं करण्यामध्ये मराठा समाजाचा सिंहाचा वाटा आहे. सगळ्यात पक्षाची बाजू मराठ्यांनी घेणं सोडून दिलं तर या पक्षाचा भोपळा झाल्याशिवाय राहणार नाही. मराठ्यांना सगळ्यांनी आपल्याला आतापर्यंत फसवलं. आता जागृत होणं गरजेचं आहे. बरे कलाकार पण लय येतो. राज्याचे मुख्यमंत्री इकडे म्हणतात आरक्षण देऊन, तिकडे त्यांच्याच कार्यकर्त्याला गावागावात पाठवतात आणि म्हणतात तुम्ही असं म्हणा की आम्ही शान नको, आम्हाला आरक्षण नको. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्याच पक्षाच्या नेत्याला म्हणतात तुम्ही सांगा मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीतून नको. राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब म्हणतात मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीला धक्का न लावता. नागपूरचे मामा, माझं मामावर विशेष प्रेम आहे, ते ओबीसीच्या मेळाव्यात म्हणतात ओबीसीत नवा वाटेकरी येऊ देणार नाही. मामा, मराठे कोणाच्या ताटातलं खाणारे नाही, पण आमच्या हक्काचं तरी आम्हाला द्या. मराठे कुणाच्या ताटातलं खाणारे नाही, उलट आपल्या ताटातलं दुसऱ्याला खाऊ घालणारे मराठे, पण आमच्या तोंडचा घास हिरवण्याचं काम तुम्ही केलं. सगळेच मराठ्यांच्या विरोधातले. बरं, आरक्षणाला पाठिंबा न देऊ द्या यांनी, कमीत कमी विरोध करू नका. जे राज्याचे मुख्यमंत्री राहिले कोकणातले साहेब, काय नाव त्यांचं, राणे, कोंबडी चोर म्हणते. अरे हा मनोज जरांगे कोण आहे ते म्हणतात बरं का. राणे साहेब, मनोज जरांगे कोण आहे सांगू? मनोज जरांगेची उंची काय आहे सांगू? राणे साहेब, तुमचे 2 पोरं तुम्ही एकावर एक उभा राहिले ना तरी जरांगे पाटला इतकी उंची होणार नाही. ते मनोज जरांगे पाटील आहे. ते काय म्हणे माहितीये का, मनोज जरांगेंनी जे सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली ना ते आम्हाला मान्य नाही. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको. साहेब घेऊ नका तुम्ही, तुमच्या घरी आणून द्यायला लागले का मराठी? पण कमीत कमी मराठ्यांच्या पोरांना अडवं तरी येऊ नका. ते मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम करतात. दुसरे कोकणातले दुसरे नेते ज्यांचं आता काहीच राहिलं नाही. हो, रामदास कदम आले, तोत्रा हा. मनोज जलांगेने आमचा काय ठेका घेतला काय? मनोज जलांगे, तू आम्ही शान नकोली मला ते आमचा तू ठेका घेतलाय का? आम्ही कुणबी मला ते नाही, आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण नको. हाच रामदास कदम 1 वर्षापूर्वी पत्रकार परिषद घेऊन रडत होता आणि रडू येत नाही म्हणून डोळ्याला झेंडू बाम लावित होता आणि म्हणत होता माझ्या पोलांचं कसं होणार, माझ्या पोलावर अन्याय झाला, माझ्या पोलावर पक्ष प्रमुखांनी अन्याय केला, आता मला पक्ष सोडल्याशिवाय पर्याय नाही. रामदास कदम, तुझ्यावर थोडा अन्याय झाला आणि तू मंत्री राहून एवढी प्रॉपर्टी कमवून सुद्धा तू म्हणतो माझ्या पोरांचं कसं होणार. अरे गोरगरीब मराठ्यांची पोरं आरक्षणाअभावी नोकरी लागत नाही म्हणून आत्महत्या करतायत. या गरीब मराठ्यांच्या पोरांचा विचार तू करणार आहेस की नाही? आणि जर मराठ्यांच्या पाठीमागं उभा राहता येत नसेल तर राहू नको, पण कमी कमी विरोधात भुंकण्याचं काम करू नको. जरांगे पाटलाला रामदास कदम बद्दल विचारलं, त्यांनी असं एक वाक्य सांगितलं. दुसऱ्या दिवशी रामदास कदम म्हणे बुवा आमच्या छाताडावर बसा, आम्ही तुम्हाला काहीच म्हणणार नाही. भाऊ, या मराठ्या पुढे चांगले चांगले गार झाले. दिल्लीच्या औरंग्याला घाबरून टाकणारे मराठे, अफजल खान नावाच्या 32 दाताच्या बोकडाचा प्रतापगडाच्या पायथ्याला भर दिवसा कोथळा काढणारे मराठे, शाहिस्ते खानाची मस्ती जिरवण्याकरता त्याचे बोट छाटून पळता भुई थोडी करायला लावणारे मराठे, तुझ्यासारख्याला गाडायला वेळ लागणार नाही. पण मराठ्यांचा संयम अजून सुटलेला नाही. सगळे मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम करतात. आणि एक महत्वाची गोष्ट सांगू, मराठ्यांचे नेते मराठ्यांना साथ देत नाही. त्याचं कारण माहिती आहे तुम्हाला? मराठ्यांच्या 90% नेत्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. त्याला काय घेणं? राधाकृष्ण विखे पाटील
मराठ्यांचे प्रस्थापित आणि प्रतिष्ठित नेते आम्ही म्हणतो ते ओबीसी आहे. आता मराठ्यांचा नेता कुणाला म्हणायचं नाही, जो मराठ्यांसाठी, मराठे त्याच्यासाठी. इथून पुढे जो आपल्याला साथ देईल त्याच्याच पाठीमाग आपल्याला उभं राहायचं. विरोधात तर कुणाच्या बोलू शकतो मी, विरोध कुणालाही करेल मी, पण चांगलं सुद्धा मला कोणासाठी तर बोलावं लागेल. मराठ्यांच्या विरोधात कुणी मेळावे घ्यायला लागला. आता कुणी मेळावे घेतं, मी नाव नाही घेणार, कोणाची एवढी लायकी नाही संप्रदायाची व्यासपीठावून त्यांचं नाव घ्यावं. पण मराठ्यांची बाजू दोन वाघांनी मांडली. एक आमदार बच्चू कडू, मराठा कुणबी आहे त्याला आरक्षण भेटलंच पाहिजे, ते त्या वाघानं ठणकावून सांगितलं. आणि दुसरा वाघ बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर, मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे, ते त्यांच्या हक्काचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. आणि ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर मराठ्यांच्या बाजूने बोलायला लागले ना, त्यावेळी बाबासाहेबांचं जे शिवरायावर प्रेम होतं तेच प्रकाश आंबेडकरांचं प्रेम जरांगे पाटलावर दिसून आलं. आणि या राज्यात सगळे समाज एकत्र एक संघ आहे हे त्यांच्या वाक्यातून दिसून आलं. विठाला 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 विठाला. म्हणून ज्यांनी मराठ्यांच्या पाठीमागे उभं राहिले, मराठ्यांना त्यांच्या पाठीमागे उभे राहा. ज्यांनी मराठ्यांना विरोध केला, आपण त्यांना गाडण्यासाठी तयार राहा. येणारा काळ आपलाच आहे. एक संघ झाला, एकत्रित झाला, हे होणं काळाची गरज होती. असे सगळ्यांनी एकत्रित राहा. महाराज म्हणतात गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. सात्विक कन्यापुत्र गीता भागवत यासारख्या ग्रंथाचं श्रवण करतात. त्यांच्या माता पित्याची सेवा जर मला माझ्या जीवनात घडली तर ते माझ्या जीवनातील सगळ्यात मोठं भाग्य असेल. अभंगाच्या चारही चरणाचा भावार्थ तुम्हा सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. वेळ झाली, वेळ झालेली आहे, पण विनंती एकच असेल गड्या, आजच्या कीर्तनामधून एक संदेश मराठ्यांच्या पोरांनी घेऊन जायचा. नंबर 1, मराठ्यांच्या आंदोलनात लढ्यात सगळ्या जातीचे लोक मराठ्यांच्या पाठीमाग पाठिंबा द्यायला उभी आहे. मराठ्यांच्या पोरांनो, कोणत्या जातीच्या विरोधात एकही वाक्य तोंडातलं काढू नका. सगळे समाज मराठ्यांचे छोटे भाऊ आहेत, म्हणून त्यांना आपल्या सोबत घेऊन चला. नंबर 2, जरांगे पाटलांनी शांततेत उभा केलेलं आंदोलन, या आंदोलनाची शांतता अशीच कायम ठेवा, कारण मराठा समाज हा शिस्तबद्ध समाज आहे. आणि नंबर 3, मराठे हे मरणारे नाहीत. वेळ प्रसंगी एखाद्याला मारायचं काम पडलं तर मारू, पण आम्ही मरणार नाही, आत्महत्या करणार नाही. हा जर मराठ्यांचा इतिहास असेल तर मराठ्यांच्या पोरानो, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, हीच विनंती या ठिकाणी करतो. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 1 मिनिटात विठोबा रखुमाई भजन होईल आणि पुढच्या 2 मिनिटात आपण थांबणार. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आणखी एक तुमचा गैरसमज काढून टाकतो बरं का. हे म्हणले असते मी हार घेऊन उभा राहिलो, महाराजांनी हार का घालून दिला नाही. मी